एसटीपी प्लांटचे एक इश्यू होते. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट इथे आली होती एसटीपी प्लांटसाठी. आणि माझ्या वाचनात आलं असेल, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझा काही आरोप नाही, आपण हे फॅक्च्युअल लोकांना माहिती असलं पाहिजे की एसटीपी साठी आलेले पैसे त्याचं प्लांटही झालं नाही. बातम्यांमध्ये असं आलं की त्या पाईपलाईनच फक्त पडल्या, ते ऑपरेशनल झाल्या नाही. इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. म्हणजे एवढं मोठं अर्बनायझेशन मध्ये बेसिक पाणी आणि एसटीपीचं इन्फ्रास्ट्रक्चर होत नसेल, इज कम्प्लीट फेलियर ऑफ द लोकल गव्हर्नमेंट. आणि तुम्ही सोसायटीशी संवाद साधला, नक्की काय त्यांचं मत आहे, आपण त्याच्यावर काय करू शकतो? एक तर या सोसायटीज किंवा अर्बनायझेशन मध्ये किंवा स्मार्ट सिटी हा प्रोग्राम जेव्हा खरं तर या सरकारने आल्यानंतर घेतला, त्याच्यात खूप एजन्सीज आल्या, अतिशय उत्तम त्याचं मार्केटिंग झालं, कन्सल्टंट्स त्याहून उत्तम दिसले, प्रेझेंटेशन अप्रतिम झाले, पण त्याच्यात हजारो करोड रुपयाचा चुराडाही झाला. पण तुमच्या माझ्या आयुष्यात नागरिक म्हणून काय बदल झाला? तसं कम्प्लिटली फेल प्रोजेक्ट. म्हणजे दुर्दैव आहे की करोडो रुपये खर्च करून म्हणजे जलजीवन मिशन, आय एम नॉट टेकिंग अवे फ्रॉम द फॅक्ट ऑफ द इंटेंट ऑफ द गव्हर्नमेंट, पण मार्केटिंगचं इंटेन्शन खूप चांगलं होतं. जलजीवन मिशन, हर घर जल, खरं किती पैसे झाले माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि अमोलदादांनी, आम्ही दोघांनीही आम्ही व्हाईट पेपर मागितलाय महाराष्ट्राच्या जलजीवन मिशन. कारण एवढे पैसे जेव्हा येतात मग त्याचा पुढे खर्च कसे होतात, त्याची अकाउंटेबिलिटी काय, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिली गोष्ट आम्ही करू की जे जे निधी कशासाठी आलाय त्याचं एक पारदर्शक ऑडिट व्हायला पाहिजे. मी का आरोप प्रत्यारोप यांच्यासारखं भानगडीत पडत नाही. माझं म्हणणं आहे पहिलं ऑडिट, कुठले पैसे कुठे गेले, कशासाठी खर्च झाले, इथून पुढे एक रोडमॅप करू. इथले एसटीपी, पाणी आणि ट्रॅफिक, मूलभूत सुविधा, एवढा टॅक्स आपण सगळे भरतो, मग जर एवढा टॅक्स भरतो तर त्याचं कन्व्हर्जन सर्व्हिसेस मध्ये का नाही होत? हा एक मोठा प्रश्नच आहे ना नागरिकांना. काही हिंजवडी ते नाशिक फाटा मेट्रोची मागणी आहे. आता हिंजवडीवरनं बालेवाडी मार्गे पुणे गेले तर आपलं सरकार जर आलं तर आपण त्याला प्राधान्य देऊ? अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर, पण प्रॉब्लेम काय या सरकारचा, त्यांना फक्त बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इंटरेस्ट, बेसिक एम्युनिटीज मध्ये कुठे दिसतं सरकार? म्हणजे 18,000 कोटी रुपयाचा मोठा रस्ता अनाऊन्स केला त्यांनी, रिंग रोड, त्याचा आय एम अ फुल सपोर्टर ऑफ इट, पण त्याचा कॉस्ट एस्किलेशन 20,000 कोटींनी वाढलं. 38,000 कोटी रुपयाचा रोड आहे. आणि मी म्हणत नाहीये, तुमच्याच वर्तमानपत्र आणि तुम्हीच सगळ्यांनी हा रिपोर्ट केलेला गोष्ट. मग एवढं कॉस्ट एस्किलेशन म्हणजे ऑलमोस्ट डबल द प्राइस ऑफ द कॉस्ट, असं कसं होऊ शकतं? काही आणखी एक या मतदारसंघाशी निगडीत विषय आहे. हिंजवडीवर अनेक कंपन्या ज्या आहेत त्यांचं स्थलांतर होण्याचा एक मुद्दा आहे, खास करून इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे. तर कशा पद्धतीने तुम्ही पाहता? माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे. मी सातत्याने जे कोणी डिस्पेन्सेशन असेल याच्या मागे रस्ते, पाणी, वीज आणि बेसिक सिक्युरिटी, अनेक वेळा क्राईम हिंजवडीला वाढलेला असेल. हिंजवडीमध्ये रस्ते होणं अतिशय, आणि त्याचा दर्जा मी स्वतः अनेक वेळा हिंजवडीच्या MIDCचा महिन्याला रिव्ह्यू घेते मी स्वतः. पण महाराष्ट्र सरकार त्यांनी खर्च केलेला निधी आणि मग जर त्यांच्याकडे गेलं तर ते म्हणतात MIDC कडे, MIDC गेलं तर म्हणतात लोकल गव्हर्नमेंट, मग त्यांचं ते फुटबॉल सारखं करत राहतात. PMC, PCMC, त्यांची स्वतःची ग्रामपंचायत, MIDC, इट्स लाईक ऍक्च्युली लाईक अ पासिंग द पार्सल. कोणी अकाउंटेबिलिटी घेत नाही. आणि आमची म्हणणं आहे की सरकारने पूर्णपणे या सगळ्या एजन्सीजची एक मीटिंग घेतली पाहिजे रेग्युलरली, तेव्हाच ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल. आणि एवढं म्हणजे कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये गेलं हिंजवडीला, ओरिजिनल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर असं वाटतं आपण परदेशात कुठेतरी हो. पण हे ओव्हर द इयर्स डिटोरेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आपण मान्यच केलं पाहिजे की झालं नाही. दुर्दैव आहे. ताई, तुम्ही या हिंजवडी संदर्भात सांगितलं होतं की हिंजवडी आणि परिसराचे 7 गाव पिंपरी चिंचवडमध्ये समाविष्ट व्हावे. इतर PMC मध्ये करा, PCMCची पण मागणी आहे, पण काही लोकांचं म्हणणं आहे त्याची स्वतःची एक नगरपालिका करा. आता नगरपालिका नुसते करून प्रश्न सुटत नाही ना, त्याला इतर PCMC किंवा PMC असं स्ट्रॉंग कोणीतरी हेड पाहिजे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. आणि त्याची अकाउंटेबिलिटी पण लागते. तुमची सत्ता आली तर हे होऊ शकतं 100%. कारण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट. या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी रेड कार्पेट दिलं जाईल. जो इथे येऊन नवीन जॉब आणि वेल्थ क्रिएशन करेल त्याला सिंगल विंडो मध्ये आमचं सरकार मदत करेल. आदरणीय पवार साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते
तेव्हा रेड कार्पेट ट्रीटमेंट होती, केवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट तेव्हा आल्या. म्हणजे ह्या देशामध्ये 1 नंबरचं राज्य इन्व्हेस्टमेंट्सला महाराष्ट्र राहिलेलं आहे, तो मान आपला राहिलेला आहे. मग आता असं काय झालंय गेल्या काही वर्षामध्ये की तसं इन्फ्रास्ट्रक्चरला आपण आता मगाशी एका गृहस्थांच्या बरोबर ते पूर्णपणे त्यांचं म्हणणं होतं वीज ही महाराष्ट्रात सगळ्यात महाग आहे, टॅक्सेस भरायला आमची तयारी आहे, वी वॉन्ट इन्फ्रास्ट्रक्चर टू सपोर्ट इट. का नाही आपण इंडस्ट्रीला तर कॉन्फिडन्स देऊ शकत? देर इज अ प्रॉब्लेम.